बोईसर विधानसभेचे अनुसूचित जमाती राखीव असणाऱ्या विधानसभेमधून निवडून आलेले आमदार विलास तरे आता सध्या माझ्यासोबत आहेत। सर, काय सांगणार की सध्याचं आरक्षणावरून एक राजकारण पेटलेलं आहे। आता जो बंजारा समाज जो आहे हैदराबाद गॅजेटवरून त्यांनी एसटी समाजामधून आरक्षण मिळावा अशी मागणी केलेली आहे। याबाबत आपण स्वतः आदिवासी समाजाचं नेतृत्व करतात, या ठिकाणचे लोकप्रतिनिधी आहात, आपली भूमिका नेमकी काय आहे? महत्त्वाचा तो विषय आदिवासी समाज आपल्याला माहीत आहे, दऱ्याखोऱ्यात राहिलेला हा आदिवासी समाज आहे। अजूनही या बऱ्याचशा गोष्टी सरकारच्या योजना आदिवासी समाजाला सर्वांगीण विकास व्हावा या संदर्भात आहेत, परंतु आदिवासी समाज आजही वंचित राहिलेला आहे। आणि ह्या ज्या गोष्टी आहेत, जो आरक्षणाच्या संदर्भातला विषय जो आहे, तर आदिवासी वर्षानुवर्षा पिढ्यानपिढ्या हा आदिवासी जो आहे तो आदिवासीच राहणार आहे। बंजाऱ्यांचा जो VJNTमध्ये समावेश झालेला आहे, तिथे त्यांच्या वेगवेगळ्या योजना त्यांना मिळत आहेत, तिथे त्या पद्धतीने त्यांचाही विकास होत आहे। परंतु आदिवासी समाज हा दऱ्याखोऱ्यात राहत असल्या अजूनही शिक्षणापासून दूर आहे। आणि त्यामुळे जर दुसरं कोणी संविधानाला क्रॉस करून जर आरक्षण मागत आहेत, तर हे नियमबाह्य आहे, घटनाबाह्य आहे, हे कधीही आदिवासी समाज स्वीकारणार नाही। हैदराबाद गॅजेट जेव्हा मराठा आरक्षणावरून समोर आलेलं आहे, त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की आम्ही इतर राज्यामध्ये जे आहेत हे आदिवासी आहोत आणि आदिवासीमध्ये आमचा समावेश केलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आम्हाला समावेश करण्यात यावा। बघा, महाराष्ट्रामध्ये VJNTमध्ये पहिल्यापासून हे बंजारा समाज आहे, मग त्यांना त्यांच्या सवलती तिथे मिळत आहेत। आणि जो आदिवासी समाज आहे हा तो मूळ आदिवासी समाज आहे, हा स्वातंत्र्यापासून आदिवासीच आहे। आणि जेव्हा संविधान निर्माण झाले तेव्हा जो उपेक्षित समाज होता त्या वर्गामध्ये त्यांना त्यांच्या योजना ज्या मिळाल्या आहेत त्याचा तो लाभ घेत आहेत। जर अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने संविधानाच्या विरोधात एखादा निर्णय घेतला जाईल, तर या महाराष्ट्रामधील असलेले सर्व आमदार त्याला विरोध करतील। ते कुठल्याही पक्षाच्या असतील ते एकवटून अशा चुकीच्या नियमबाह्य आरक्षण कोणी मागत असेल त्याच्या विरोधात आवाज उठवतील आणि सरकारला सुद्धा जाब विचारतील। आपण तर सत्तेमध्ये आहेत, सत्तेतले आमदार आहेत, मग अशा पद्धतीनं आपण सरकारकडे काही मागणी करणार आहात का की या संदर्भामध्ये? हो, आम्ही प्रामाणिकपणे या पद्धतीने मागणी करणार आहोत का जो आजही आमचा समाज जो आदिवासी समाज आहे हा उपेक्षित आहे, त्यांना मूल ताकद देण्यासाठी वेगवेगळ्या सक्षम योजना आपण दिलेल्या आहेत, त्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्याच्या संदर्भात अजून सक्षम उपाययोजना आपण आखाव्यात। आणि तो समाज जो आमचा आदिवासी समाज आहे तो मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा आर्थिकदृष्ट्या असेल, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या असेल, त्याला कुठेतरी मूल प्रवाहात आणण्यासाठी खंबीरपणे सरकार त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे। आणि जर एखाद्या चुकीच्या पद्धतीनं संविधानाच्या विरोधात कुठलंही सरकार जात असेल, तर ते आमचं सरकार असेल त्याला सर्व आदिवासी आमदार आम्ही विरोध करणार। जर सरकारने जनतेच्या रेट्या पुढे जर अनुकूलता दर्शवली तर मग आपली भूमिका काय असेल? आम्ही त्याच ताकदीने होतो आणि मोठं आंदोलन, एक मोठं आदिवासी समाजाचं म्हणून मोठं आम्ही आंदोलन उभं करू आणि चुकीच्या बाबी पुढे आणत असतील त्या आम्ही हाणून पाडणार। निश्चितच हे होते बोईसर विधानसभेच्या अनुसूचित जमाती या प्रवर्गामधून निवडून आलेले आमदार विलास तरे। आणि जेव्हा बंजारा समाजाने या STमध्ये आरक्षणाचा मुद्दा काढलेला आहे, तेव्हा मात्र मग जात पक्ष सर्व विरहित आम्ही आदिवासी सर्व आमदार असतील, सर्व लोकप्रतिनिधी असतील, आम्ही एकवटणार आणि या आरक्षणाच्या मागणीला आम्ही निश्चित विरोध करणार, असं थेट आव्हानच आमदार विलास तरे यांनी केलेलं आहे। आता पुढे काय होतं हे पाहणंही तेवढंच महत्त्वाचं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, बोईसर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।